Hello friends, I'm Mr. Ravindra Bhalerao and I welcome you to my channel, that is English for Learners. Dear students, in today's video we shall discuss 9 standards practice paper of second semester examination. हो विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 9वीच्या वार्षिक परीक्षेचा एक सॅम्पल, एक प्रॅक्टिस पेपरची विषयी चर्चा करणार आहोत आणि विशेष म्हणजे हा प्रॅक्टिस पेपर उत्तरासहित आपण इथे चर्चा करतोय. ओके, बट बिफोर वॉचिंग दिस व्हिडिओ ॲज युजुअल आय रिक्वेस्ट यू डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब माय चॅनल. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. ओके, लेट्स सी द सेक्शन नंबर 1 दॅट इज लँग्वेज स्टडी. इयत्ता 9वी आणि इयत्ता 10वीचे हे जे इंग्लिश विषयाच्या पेपर्स असतात, ॲक्टिव्हिटी शीट ज्याला बोलतात, ते जवळपास सेम असतात. ठीक आहे, याच्यामध्ये पण लँग्वेज स्टडी आहे सेक्शन नंबर 1 आणि 10 स्टँडर्डमध्ये पण सेक्शन नंबर 1 हा लँग्वेज स्टडीज असतो. याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 1A डू एज डिरेक्टेड सांगितल्याप्रमाणे सोडवा, जे की ग्रामरच्या रिलेटेड क्वेश्चन्स असतात. 1. Complete the following words by using correct letters. You will be given 4 words. 4 शब्द दिलेले आहेत. प्रत्येक शब्दामध्ये एक अक्षर मिसिंग आहे. ते प्रॉपर अक्षर फिलअप करून तुम्हाला तो अर्थपूर्ण मिनिंगफुल वर्ड तयार करायचा आहे. आणि सेकंड क्वेश्चनमध्ये राईट वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. इथे तुम्हाला 2 ग्रुपमध्ये शब्द दिले आहेत आणि ते शब्द अल्फाबेटिकल ऑर्डर ज्याला आपण ABCD क्रमाने मांडायचे, याची तुम्हाला प्रॅक्टिस केलेलीच असेल. आणि थर्डमध्ये आहे पंक्च्युएट द फॉलोइंग. इथे 2 सेंटेन्सेस दिलेले आहेत आणि ते सेंटेन्समध्ये विराम चिन्हांचा वापर करायचा आहे. आणि फोर्थमध्ये तुम्हाला एक शब्द दिलेला आहे एन्व्हायरमेंट या प्रकारचा आणि त्या शब्दामध्ये जे अक्षर आहेत MENY जो अक्षर आहे त्यांचा यूज करून नवीन 4 वर्ड्स तयार करायचे आहेत. याची जी अट आहे मिनिमम 3 लेटर्स. जो शब्द आपण तयार करणार आहोत तो शब्द कमीत कमी 3 अक्षरी असावा. आपण डायरेक्टली याचा आन्सर बघूया. ओके, फर्स्ट वर्डमध्ये जो आय, जो रेड कलरमध्ये तुम्ही बघता, आयचा यूज करून रॅबिट हा अर्थपूर्ण शब्द झाला आहे. सेकंडमध्ये जीचा यूज करून रिगार्ड, थर्डमध्ये एलचा यूज करून बल्ब, फोर्थमध्ये जीचा यूज करून लाईट. सो या प्रकारे लेटर म्हणजे अक्षरांचा यूज करून आपण अर्थपूर्ण शब्द तयार केलेले आहेत. देन अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये 2 हे ग्रुपमध्ये शब्द ठेवलेले आहेत. A फॉर ॲप्टिट्यूड, देन D, A नंतर D, ABCD, D पासून डिटर्मिनेशन, देन H पासून ऑनेस्टी, देन P पासून परसिव्हरन्स. सेकंड ग्रुपमध्ये फर्स्ट लेटर सगळीकडे सेम आहे, पण PA पेमेंट, देन POL L पहिला आहे तो पोल्युशन, देन POP L नंतर P आहे पॉप्युलेशन आणि PR प्रॉपर. सो या प्रकारे अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये हे 2 शब्द ठेवलेले आहेत, 2 ग्रुप ठेवलेले आहेत. पंक्च्युएशनमध्ये आपण बघू शकता फर्स्ट त्याच्यामध्ये A हा स्मॉल आहे. आर्या सेड, जे बोललेलं वाक्य हे डबल अवतरण चिन्हामध्ये ठेवलं जातं, जिथे आपण इथे बघू शकतो आर्याचा A कॅपिटल, आर्या सेड कॉमा इन्व्हर्टेड कॉमा डबल इन्व्हर्टेड कॉमा स्टार्ट केलं आहे. आय ॲम रायटिंग अ नॉवेल, वाक्य पूर्ण झालं, फुल स्टॉप आहे, सिम्पल सेंटेन्स आहे, डबल इन्व्हर्टेड कॉमा कम्प्लिटेड. हे जे आपण विरामचिन्हांचा यूज केलेला आहे त्यालाच आपण पंक्च्युएशन म्हटलं जातं. सेकंडमध्ये डिड ही फिनिश हिज होमवर्क, हे एक क्वेश्चन टाईप सेंटेन्स. आपण फक्त ते क्वेश्चन मार्क दिलेला आहे आणि सुरुवातीचं अक्षर कॅपिटल काढलेलं आहे. ओके, सो या प्रकारे पंक्च्युएशन. तुम्हाला 6 ॲक्टिव्हिटीज दिलेल्या असतात. 6 पैकी कमीत कमी 4 ॲक्टिव्हिटीज बरोबर यायला पाहिजेत, जर तुम्हाला 8 मार्क्स इथे मिळतात. मेक 4 वर्ड्स. H जे आता आपण बघितलं एन्व्हायरमेंट हा शब्द दिला आहे, त्याच्यापासून आपण नवीन शब्द तयार केले, इन्व्हेंटर, इव्हेंट, ओव्हर टाईम, म्हणजे याच्यामधल्या अक्षरांचाच यूज करून. देन रिइन्व्हेंट, रेंट, टेंट, कमीत कमी 4 शब्द तुम्हाला लिहायचे असतात. ॲक्टिव्हिटी नंबर 5 राईट रिलेटेड वर्ड्स ॲज शोन इन द एक्झाम्पल. एक्झाम्पलमध्ये दाखवल्याप्रमाणे रिलेटेड वर्ड्स लिहा. जसं स्कूल सेंटरला आहे, स्कूल कसं आहे पॉप्युलर. जर आपण याचं ऑब्झर्वेशन केलं तर सेंटरचा जो वर्ड दिलेला आहे स्कूल तो नाऊन आहे आणि पॉप्युलर त्याचं डिस्क्राईब करतो. स्कूल कसं आहे पॉप्युलर आहे म्हणजे लोकप्रिय आहे, म्हणजे हा डिस्क्रायबिंग करणारा वर्ड्स. डिस्क्रायबिंग करणारा वर्ड्स म्हणजे तो ॲडजेक्टिव्ह आहे. म्हणजे अशा प्रकारे जे आपण इतर 4 वर्ड्स आपण लिहिणार आहोत ते सुद्धा अशाच प्रकारचे डिस्क्रायबिंग करणारे वर्ड्स असावेत, म्हणजे त्याला ॲडजेक्टिव्ह म्हटलं जातं. ठीक आहे, आपण आन्सर बघूया. स्कूल पॉप्युलर, स्कूल कसं आहे ओल्ड, न्यू, नॅशनल, लोकल. तुम्हाला एक्झाममध्ये अशा प्रकारची डायग्राम देखील काढायची असते. ठीक आहे, डायग्राम काढूनच याच्यामध्ये ते शब्द लिहायचे आहेत. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी नंबर 6 आहे कंप्लीट द वर्ड चेन ऑफ नाउन. तुम्हाला शब्दांची साखळी पूर्ण करायची. वर्ड चेन नाउन म्हणजे दिलेला शब्द
किंग हा नाऊन आहे आणि शेवट जसं गाण्याच्या भेंडी आपण शेवटच्या अक्षराने नवीन गाणं सुरुवात करतो, इथे शेवटच्या अक्षराने इथे नाऊन दिलेलं असेल किंवा ॲडजेक्टिव्ह दिलं असेल किंवा ॲडवर्ब दिलं असेल किंवा वर्ड दिलं असेल. नाऊन म्हणजे नाम. आता किंग जी पासून गॉड, पण जी पासून ग्रेट होणार नाही. ग्रेट हा ॲडजेक्टिव्ह आहे, गॉड हा नाऊन आहे. या प्रकारे आपल्याला न्यू वर्ड्स तयार करायचे आहेत. बघूया आपण आन्सर बघूया. जी पासून गॉड, देन डी पासून डॉल, देन एल पासून लायन, देन एन पासून नेट, टी पासून टायगर, आर पासून रॅबिट. या प्रकारे आपल्याला ही वर्ड चेन ऑफ नाऊन कंप्लीट केलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन जो आहे क्वेश्चन नंबर 1 मध्येच बी आहे. डू इज डिरेक्टेड अटेम्प्ट एनी वन ऑफ द फॉलोइंग. मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय युझिंग गिवन फ्रेज. तुम्हाला फ्रेज दिलेली आहे, वाक्यप्रचार. इन सर्च ऑफ वाक्यप्रचार आहे. इन सर्च ऑफ शोधामध्ये असणे. आता याचा आपल्याला स्वतःच्या वाक्यामध्ये उपयोग करायचा. ॲन्सर बघू शकता आपण. ॲन्सर लिहिले ही ट्रॅव्हल्ड टू युरोप. तो युरोपमध्ये त्याने ट्रॅव्हल केला. इन सर्च ऑफ वर्क कामाच्या शोधामध्ये. म्हणजे हे वाक्य आपण इन सर्च ऑफ इथे यूज केलेलं आहे. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी नंबर 2 ॲड अ क्लॉज टू एक्सपांड द सेंटेन्स मिनिंगफुली. तुम्हाला मेन क्लॉज, सबऑर्डिनेट क्लॉज एखाद्यास माहिती असेल, नसेल माहिती तर त्याच्यावरती मी सेपरेट व्हिडिओ बनवलेली आहे, ती तुम्ही बघू शकता. इथे वाक्य दिलेलं आहे, त्याला क्लॉज ॲड करून वाक्य कंप्लीट एक्सपांड वाढवायचं आहे. दिस इज द हाऊस डॅश डॅश. सी द आन्सर. दिस इज द हाऊस विच. क्लॉजेस सबऑर्डिनेट क्लॉजचा यूज करण्यासाठी विच, दॅट, हू, वेन, वाय या शब्दांचा यूज केला जातो. आता नेमका पर्टिक्युलर शब्द कोणता यूज केला जातो यासाठी तुम्हाला ते क्लॉजेसची व्हिडिओ बघावी लागेल. दिस इज द हाऊस विच इज सो ब्युटिफुल, जे की खूपच सुंदर आहे. मिनिंगफुल सेंटेन्स बनवलेला आहे. देन नेक्स्ट ॲक्टिव्हिटी आहे अटेम्प्ट एनी वन ऑफ द फॉलोइंग. ॲड प्रिफिक्स और सफिक्स. शब्दाच्या अगोदर काही अक्षर जोडून न्यू वर्ड तयार होतो, जसं की ते पॉसिबल आणि शब्दाच्या पुढे त्याला सफिक्स बोलतात. बघूया. जसं पॉसिबल आहे, पॉसिबल आपण आय एम जॉईन केलं लेटर. इम्पॉसिबल, पॉसिबल, इम्पॉसिबल, शक्य, अशक्य. न्यू वर्ड, न्यू मिनिंग तयार होतो. सेफ, सेफ्टी नाऊन तयार झाला. सो या प्रकारे. देन जर तुम्हाला ती ॲक्टिव्हिटी येत नसेल तर तेच दिलेले शब्द पॉसिबल किंवा सेफ तुम्हाला स्वतःच्या सेंटेन्समध्ये यूज करायचे असतात, जिथे आपण इथे आन्सर दिलेला आहे. इट्स पॉसिबल टू स्पीक इंग्लिश फ्लुएंटली. पॉसिबलचा यूज वाक्यामध्ये उपयोग केलेला आहे. सेकंड, चाइल्ड इज सेफ विथ इट्स मदर. अशा प्रकारे लँग्वेज स्टडी 10 मार्क्स इथे आपल्याला फिनिश होते. जो नेक्स्ट क्वेश्चन तयार होतो तो म्हणजे टेक्स्च्युअल पॅसेजच्या रिलेटेड. क्वेश्चन नंबर 2A. रीड द पॅसेज अँड कॅरी आउट द ॲक्टिव्हिटीज. तुम्हाला एक तुमच्या बुकमधून पॅसेज दिलं असेल. आता हे जे पॅसेज सेकंड सेमिस्टरसाठी युनिट नंबर 3 आणि 4 मधूनच असणार आहे. ठीक आहे. आता आपण पॅसेज कोणता आहे तो बघूया. ट्रॉय वॉज द फील्ड विथ साईट ऑफ लिपिंग फ्लेम्स अँड साऊंड. द फॉल ऑफ ट्रॉय हा लेसन 9th स्टँडर्डच्या त्याच लेसनमधून हा पॅसेज घेतलेला आहे आणि पॅसेजच्या रिलेटेड ॲक्टिव्हिटीज आपण A1, A2, A3, A4, A5 डायरेक्टली आपण हा पॅसेज तुम्ही लेसन रीड केलेलाच असेल, नसेल तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून रीड करू शकता. नसेल तर याच्यावरती मी सेपरेट व्हिडिओ बनवलेले आहेत, ती तुम्ही बघू शकता आणि हा धडा समजावून घेऊ शकता. आता आपल्याला वेळ कमी आहे, आपण डायरेक्टली याची क्वेश्चन्स आणि ॲन्सर्स बघणार. फर्स्ट काय, फिल इन द ब्लँक्स विथ द सुटेबल वर्क. ओके. द ओल्ड किंग डायरेक्टली आन्सर दिलेला आहे ते. द ओल्ड किंग प्रियाम वॉज किल्ड विथ. ओल्ड किंग प्रियाम डॅश डॅश was killed with all his brave sons. Then Troy was filled with. आता याच्यामध्ये जी ॲक्टिव्हिटी आहे ना, हे ते डॉट डॉट रिकाम्या जागा भरायच्या होत्या. आपण डायरेक्ट ते आन्सर दिलेलं आहे. ओके. ट्रॉय वॉज फिल्ड डॅश डॅश. ट्रॉय वॉज फिल्ड द साईट ऑफ लिपिंग फ्लेम्स अँड साऊंड्स ऑफ शाउटिंग. म्हणजे आता हे जे रिकाम्या जागा भरायचे असतात तुमच्या पॅसेजमध्येच ते वर्ड्स असतात. जसं द ट्रॉय वॉज फिल्ड विथ डॉट डॉट असेल, मग इथून ते पुढे आपण इथपर्यंत असं लिहू शकतो जिथे फुल स्टॉप असेल. ठीक आहे. बघूया आपण. राईट. हां. देन थर्ड वन, डॅश डॅश अँड डॅश डॅश वेअर कॅरीड ऑफ. तर आन्सर आहे हेक्टर्स वाईफ अँड हिज ओल्ड मदर अँड सिस्टर वेअर कॅरीड ऑफ ॲज अ. म्हणजे ब्ल्यू कलरमध्ये जसं ते आपण आन्सर दिलेलं आहे, विथ आन्सर दिलेलं आहे. कॅरीड ऑफ ॲज अ स्लेव्स. अँड फोर्थ वन, डॅश डॅश हंग हर हेड इन शेम अँड सॉरो. अँड दॅट इज द हेलन. हेलनने आपली मान लाजेने शर्मेने खाली घातली या अर्थाने. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी A2 जी आहे, कम्प्लीट द वेब. ही वेब डायग्राम कम्प्लीट करायची आहे. ट्रॉय वॉज फिल्ड विथ.
ट्रॉय वॉज फिल्ड विथ, ट्रॉय पूर्णपणे व्यापून गेलं होतं ग्रीकांनी अटॅक केल्यानंतर. कशाने? मग हे पॉईंट्समध्ये आपल्याला उत्तर लिहायचं आहे. मग इथे तुम्ही आन्सर याच्यामध्ये बघू शकतो. ट्रॉय वॉज फिल्ड विथ द साईट ऑफ लिपिंग फ्लेम्स, 1 पॉईंट, द साऊंड ऑफ शाउटिंग. आता पॉईंटमध्ये हे जे लाईन्स दिले ते पॉईंटमध्ये आपण लिहू शकतो, ज्याप्रमाणे तिथे उत्तर बघू शकता. ट्रॉय वॉज फिल्ड विथ leaping flames, the sound of shouting, the noise of weapons, the cries of weeping women. ठीक आहे. Then third जे आहे, match the names of the person in column A with the information in column B. Agamemnon, Aphrodite, Priam, Helen. आणि ते कोण आहे त्याच्याबरोबर मॅच करायचे कॉलम बी मध्ये. A वाईफ ऑफ किंग मेनॉलस. आता हे वाईफ ऑफ मेनॉलसची वाईफ कोण होती? ती म्हणजे हेलन. मग ते आपण आन्सर समोरासमोर लिहायचं. आपण डायरेक्टली त्याचं आन्सर बघूया. ॲगामेमॉन कोण आहे? अ सेलिंग इन द लीडिंग शिप ऑफ ग्रीक्स, म्हणजे ग्रीकांची शिप सगळ्यात पुढे घेऊन जाणार तो ॲगामेमॉन सोल्जर. ॲफ्रोडाईट हे कोण आहे? ग्रीक गॉडेस, जे ग्रीकांचे जे देवता आहेत त्यांना ॲफ्रोडाईट असं म्हटलं जातं. देन प्रियम, दिस ही वॉज द ओल्ड ट्रोजन किंग, अँड हेलन अ वाईफ ऑफ किंग मेनॉलस. देन नेक्स्ट ॲक्टिव्हिटी जी आहे डुएज रिलेटेड, ग्रामरच्या रिलेटेड असते. ट्रॉय वॉज फिल्ड विथ द साईट ऑफ लिपिंग फ्लेम्स, या सेंटेन्स आपल्याला ॲड क्वेश्चन टॅग करायचं आहे. अँड सेकंड सेंटेन्समध्ये ट्रॉय वॉज व्हेरी रिच याचं मेक एक्सक्लेमेटरी करायचं आहे. आता उत्तर आपण बघूया. ट्रॉय वॉज फिल्ड विथ, अँड आपण ॲड क्वेश्चन टॅगमध्ये बघतो दिलेलं सेंटेन्स आहे तसंच लिहितो. त्यानंतर कॉमा देतो. याच्यामधला हेल्पिंग वर्ब वॉज आहे, पॉझिटिव्हचं निगेटिव्ह करतो वॉजंट, आणि ट्रॉयसाठी आपण इट घेतलेला आहे, तर वॉजंट इट हे त्याचं ॲड क्वेश्चन टॅग झालं. आणि सेकंड सेंटेन्स जे आहे त्याचं एक्सक्लेमेटरी करताना आपण व्हेरी काढून टाकतो. ट्रॉय वॉज हा सब्जेक्ट आणि वर्ब एंडिंगला ॲडवर्ब एंडिंगला घेतो. हाऊ रिच ए किंवा ॲन आलं असं तर वॉटनी सुरुवात करतो, नसेल तर हाऊने. हाऊ रिच सिटी ट्रॉय वॉज, एक्सक्लेमेटरी मार्क्स हे उद्गारवाचक चिन्ह. जो A5 क्वेश्चन आहे, डू यू थिंक फॉरगिवनेस इज अ गुड क्वालिटी, वाय? तुम्हाला असं वाटते एखाद्याला क्षमा करणं ही चांगला गुण आहे आणि का? तर आन्सर बघा. येस, आय थिंक फॉरगिवनेस इज द बिगेस्ट अँड द मोस्ट ग्रेटफुल क्वालिटी इन द ह्युमन्स. फॉरगिवनेस समवन मीन्स दॅट यू आर वन स्टेप क्लोज टू गॉड. सो या प्रकारे आपण आन्सर याचं पर्सनल रिस्पॉन्स ज्याला बोलतात लिहू शकतो. देन यू विल गेट 2 आउट ऑफ 2 मार्क्स. हा पॅसेज इथे कंप्लीट झाला. अशाच प्रकारे B1 क्वेश्चन नंबर 2B हा तुम्हाला पॅसेजच्या रिलेटेड आणखीन एक पॅसेज तुम्हाला तुमच्या टेक्स्टबुकमधलंच असणार आहे, जिथे इथे बघायला सय्यद हैदर राजा पॉप्युलरली नोन ॲज राजा वॉज रिनाऊड इंडियन आर्टिस्ट. त्यांच्या रिलेटेड हा जो पेंटिंगच्या रिलेटेड जो पॅरेग्राफ आहे तो आहे. आता आपण डायरेक्ट याच्या क्वेश्चन्स बघूया. फिल इन द ब्लँक्स विथ सुटेबल वर्ड्स. सय्यद हैदर राजा वॉज डॅश डॅश. Then second, Raja's painting belonged to dash dash. Third, Raja found his painting through dash dash. And Raja's painting do not epic life dash dash figures. आता हे आन्सर याच्यामध्ये भेटतात. 2 मार्क्स आपल्याला सहज मिळू शकतात. जसे की सय्यद हैदर राजा वॉज डॅश डॅश. कोण होता? ही वॉज अ रिनाऊड इंडियन आर्टिस्ट. सो अशा प्रकारे ते वर्ड्स आपण भरून आन्सर बघा. सय्यद हैदर राजा वॉज अ रिनाऊड इंडियन आर्टिस्ट. म्हणजे दिलेला जे शब्द आहेत ते पण लिहायचे वाक्य आणि फिल इन द ब्लँक्स. सेकंडमध्ये राजाज पेंटिंग बिलॉंग्स टू द ॲब्स्ट्रॅक्ट स्टाईल ऑफ पेंटिंग्स. थर्ड वन, राजा फाउंड हिज पेंटिंग through his study of Indian art and its heritage, cultural context and philosophy. Fourth one, Raja's painting do not depict life like human. हा शब्द इथे भरायचा आहे. ओके. देन नेक्स्ट जो आहे B2, complete the web, the characteristic features of सय्यद हैदर राजा. हे जे पेंटर होतं त्याचं कॅरेक्टरिस्टिक, त्याचं वैशिष्ट्य काय होतं, त्याचे 4 वैशिष्ट्य, स्वतःचे पर्सनॅलिटीचे 4 वैशिष्ट्य आपल्याला लिहायचे आहेत. तर आपण आन्सर बघू शकतो. कॅरेक्टरिस्टिक फीचर्स, दॅट इज ही वॉज अ सिम्पल जॉमेट्रिक शेप. त्याचे जे पेंटिंगची वैशिष्ट्य होतं ते कशा प्रकारे सिम्पल जॉमेट्रिक शेप, त्याच्यासाठी कॅप्टिवेटिंग कंपोजिशन, देन स्ट्रायकिंग कलर कॉम्बिनेशन. तो दीज वेअर द कॅरेक्टर स्केच पेंटिंग्स फीचर्स ऑफ सय्यद हैदर राजाज पेंटिंग्स. ओके. नेक्स्ट क्वेश्चन B3 जो आहे, राईट द अपोजिट वर्ड्स फॉर द फॉलोइंग फ्रॉम द पॅसेज. दिलेल्या शब्दाला अपोजिट वर्ड्स लिहा. इफेक्टिव्ह, आन्सर आपण दिला इनइफेक्टिव्ह. इंटरनल, एक्सटर्नल हे शब्द तुमच्या पॅसेजमध्ये गेलेत. अननोन, नोन. इनविजिबल, इनविजिबलचा विजिबल.
नेक्स्ट ॲक्टिव्हिटी B4 जी आहे, काय B4 ॲक्टिव्हिटी आहे? वी रिअलाइज दॅट द पेंटिंग्स इज विजिबल फ्रॉम ऑफ व्हेरी डीप थॉट. आता या सेंटेन्स सबऑर्डिनेट क्लॉजला अंडरलाईन करा. मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज आपल्याला ओळखता पाहिजे. सबऑर्डिनेट क्लॉज मोस्टली दिलेल्या वाक्यामध्ये दॅट, हू, विच, व्हॉट, वाय, इफ या शब्दापासून सुरुवात होतात. मग ते मध्ये असं ते त्या शब्दापासून एंडिंगपर्यंत आपण अंडरलाईन करू शकतो. ज्याप्रमाणे ते बघू शकता, वी रिअलाइज दॅट आले ना, मग दॅटपासून ते एंडिंगपर्यंत जो अंडरलाईन करणं, म्हणजे वाक्य आहे तसं लिहायचं आणि दॅटपासून एंडिंगपर्यंत अंडरलाईन करायचं. हा झाला सबऑर्डिनेट क्लॉज. आणि सेकंड सेंटेन्समध्ये काय, यू विल फाइंड देम इन ऑलमोस्ट ऑल इज पेंटिंग. आयडेंटिफाय द टेन्स. या सेंटेन्सचा टेन्स काय आहे? जसं की टोटल प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स आणि प्रत्येकाचे 4 प्रकार आहेत. मग त्या टेन्सचं नाव लिहायचं आहे. यू विल फाइंड, सब्जेक्ट, देन विल अँड देन मेन वर्ब. हा जो सिम्पल फ्युचर आहे. बघूया आपण आन्सर बघायचं. राईट, दॅटपासून जे ब्ल्यू कलरमध्ये बघताय ते सबऑर्डिनेट क्लॉज आणि यू विल फाइंड देम सिम्पल फ्युचर टेन्स आहे. आणि B5 जो आहे, जो पर्सनल रिस्पॉन्स, डू यू लाईक पेंटिंग, वाय? तुम्हाला पेंटिंग आवडते आणि का? तर आन्सर आपण बघू. येस, आय लाईक इट व्हेरी मच. पेंटिंग कॅन बी व्हेरी रिलॅक्सिंग अँड कामिंग. I enjoy painting because it is one of the few things I am good at and can be proud about. Paintings, like many forms of art, can express ideas and feelings. Painting is a good way to express or escape from the real world and take break from everything going on in life. So in this way we can write the answer of this type of personal response type question. Now let's see the next activity, that is section number 3, जे पोएट्रीच्या रिलेटेड असेल. टोटल याच्यामध्ये 10 मार्क्स आहे. 5 मार्क्स क्वेश्चन आन्सरसाठी आणि 5 मार्क्स तुमच्या ॲप्रिसिएशनसाठी. क्वेश्चन नंबर 3 आहे, रीड द फॉलोइंग स्टांजा अँड डू द ॲक्टिव्हिटीज. ओके. A1, pick out from the first stanza 4 expressions where the poet pleads with the butterfly not to go away. इथे तुमचं बटरफ्लाय या कवितेमधून एक स्टांजा दिलेला आहे. स्टे नियर मी, डू नॉट टेक दाय फ्लाईट, अ लिटल लॉंगर, स्टे इन साईट, अशा प्रकारचा हा स्टांजा आहे. आणि या स्टांजाच्या रिलेटेड हे ॲक्टिव्हिटीज. A1 ॲक्टिव्हिटीजमध्ये काय म्हटलं आहे की या स्टांजामधून अशा 4 ओळी, लाईन्स किंवा सेंटेन्स लिहा की ज्याच्यामध्ये कवी त्या बटरफ्लायला प्लीड करतो. प्लीड म्हणजे काय? विनंती करतो की तू माझ्यापासून दूर जाऊ नको. डोंट गो अवे फ्रॉम मी. एक्सप्रेशन फर्स्ट 4 एक्सप्रेशन, प्लीड विथ बटरफ्लाय नॉट टू गो अवे. असे कोणकोणते लाईन्स आहेत तर आपण इथे त्याचा आन्सर बघू शकतो. स्टे नियर मी, डू नॉट टेक दाय फ्लाईट आहे तसं वाक्य आपण याच्यामधून घेऊ शकतो. कारण हे आन्सर स्टे नियर मी, डू नॉट टेक दाय फ्लाईट म्हणजे स्टे नियर मी, माझ्याजवळ थांब. डू नॉट टेक दाय फ्लाईट, तू दूर उडून जाऊ नकोस. म्हणजे हे सेंटेन्स काय रिक्वेस्ट करतो त्या बटरफ्लायला की दूर उडून जाऊ नकोस. अशा प्रकारचे बाकीचे 3, अ लिटल लॉंगर, स्टे इन साईट, मच कॉर्नर्स डू आय फाइंड इन दी, अँड फ्लोट नियर मी, डू नॉट एट डिपार्ट. सो दिस टाईप ऑफ एक्सप्रेशन्स विच शोज टू प्लीड द बटरफ्लाय नॉट टू गो अवे, बटरफ्लायला दूर उडून जाऊ नको, या बाबतीत आहेत. से हू. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी जी आहे, से हू, रिमाइंड द, हू रिमाइंड, आता हा शब्द इथे घ्यायचा म्हणजे प्रश्न तयार होईल. हू रिमाइंड्स द पोएट ऑफ ही चाइल्डहूड. पोएटला त्याच्या चाइल्डहूडची कोण आठवण करून देतो? बरेच जण मुलं इथे कन्फ्यूज होतात. हू शब्द इथे घेतला की क्वेश्चन तयार होईल आणि त्या क्वेश्चनचं जे आन्सर आहे एका शब्दामध्ये ते लिहायचं आहे. हू रिमाइंड्स, रिमाइंड्स म्हणजे आठवण करून देणे. रिमेंबर, हू रिमाइंड्स द पोएट, कवीला कोण आठवण करून देतो ऑफ ही चाइल्डहूड, त्याच्या बालपणाची. कोण देतो या कवितेमध्ये? बटरफ्लाय. परत, हू इज लाईक अ हंटर, कोण हंटरसारखा होता या कवितेमध्ये? तर तो पोएट आहे. का 2च कॅरेक्टर आहे, पोएट, त्याची बहीण आणि बटरफ्लाय. तर आपण आणि याच्यामध्ये A3 मध्ये राईम स्कीम. आन्सर आपण बघूया. हू रिमाइंड्स बटरफ्लाय, हू इज लाईक हंटर, पोएट. व्हॉट इज द राईम स्कीम ऑफ A, B, B, C, C, B. आपण राईम स्कीम कशा प्रकारे करायचं तुम्हाला माहिती आहे. याला आपण A दिलं, इथे A, देन B, देन B. ओके. देन आपण इथे काय म्हटलं होतं? B, C, C, डिपार्ट आणि आर्ट. ओके.
नेक्स्ट आपण बघूया, वन मोर पोएम इज गिवन हिअर फॉर ॲप्रिसिएशन. ते क्वेश्चन आन्सर 5 मार्क्ससाठी आणि ॲप्रिसिएशनसाठी 5 मार्क्स. आता ॲप्रिसिएशनसाठी रीड द गिवन पोएम अँड राईट अँड ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम युझिंग द पॉईंट्स गिवन बिलो ऑफ द पोएम. व्हॉट इज सक्सेस, दिस इज द नेम ऑफ द पोएम. आणि ही पोएम तुम्हाला पूर्ण दिली आहे, रिटन बाय राल्फ वॉल्डो एमर्सन. आणि या कवितेचे तुम्हाला ॲप्रिसिएशन लिहायचं आहे. तुम्हाला पॉईंट दिले आहेत, टायटल, पोएट, थीम, सेंट्रल आयडिया, राईम स्कीम, फिगर ऑफ स्पीच अँड थीम ऑर सेंट्रल आयडिया. ओके, आता आपण डायरेक्ट याचं ॲप्रिसिएशन बघूया. ॲप्रिसिएशन ऑफ दिस व्हॉट इज सक्सेस, या पोएमचं ॲप्रिसिएशन तुम्ही या प्रकारे लिहायचं आहे. टायटल, ओके, द टायटल ऑफ द पोएम इज, टायटल ऑलरेडी दिलेलं असेल ते आहे तसं बघून लिहायचं. व्हॉट इज सक्सेस. पोएट, द पोएम इज रिटन बाय the poet is, poem नाही, poet is Ralph Waldo Emerson. Rhyme scheme, the poem has no rhyme scheme, याच्यामध्ये rhyme scheme नाही, that is called, it is a free verse poem, right. Then figure of speech कोणतं केलेलं आहे, alliteration आहे, फक्त एक्सप्लेनेशन करायची गरज नाही, तो alliteration शब्द लिहू शकतो आपण. Theme or central idea, the poem is about success. Success gives happiness and enthusiasm. A person who wants to be successful should have positive attitude. He or she finds the best qualities in other people. A successful person wants welfare of everyone. So this is the theme of the or central idea of this poem. So या प्रकारे आपण 5 points परफेक्ट लिहिले तर यू विल गेट 5 आउट ऑफ 5 मार्क्स. तर विद्यार्थी मित्रांनो, जो पुढचा सेक्शन स्टार्ट होतो म्हणजे सेक्शन नंबर 4, हा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये सेकंड पार्टमध्ये आपण कवर अप करणार. आपण हे जे ॲक्टिव्हिटी शीट आहे किंवा प्रॅक्टिस पेपर आहे 2 पार्टमध्ये आपण डिवाइड करू, पार्ट 1 आणि पार्ट 2. आता पार्ट 2मध्ये सेक्शन 4, सेक्शन 5 आणि सेक्शन 6 हे कंप्लीट करणार आहोत. ठीक आहे. सो आणि हो, याची जर या पूर्ण ॲक्टिव्हिटी शीट किंवा प्रॅक्टिस पेपरची तुम्हाला PDF हवी असेल तर आपल्याला माहितीच आहे की इंग्लिश फॉर लर्नर हा जी मोबाईल ॲप आहे त्या ॲपमध्ये हे ॲक्टिव्हिटी शीट मी तुम्हाला तिथे अपलोड केलेली आहे PDF. तिथे जाऊन तुम्ही बघू शकता त्याची उत्तरासहित. तुम्ही त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल किंवा तुम्ही ती प्ले स्टोअरमधून डाउनलोड करू शकता. इंग्लिश फॉर लर्नर हे मोबाईल ॲप आहे, एज्युकेशनल ॲप. त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये सर्व इयत्ता 8, 9, 10, 11, 12 स्टँडर्डच्या काय त्याच्यामध्ये क्वेश्चन पेपर्स आहेत, नोट्स आहेत, ग्रामर आहे, रायटिंग स्किल आहे. हा ॲक्टिव्हिटी शीट म्हणजे क्वेश्चन पेपरच्या सेक्शनमध्ये जाऊन तुम्ही इयत्ता 9वीची क्वेश्चन पेपर सेकंड सेमेस्टर ओपन करून बघाल तर तुम्हाला ही पूर्ण ॲक्टिव्हिटी शीट उत्तरासहित बघायला मिळेल आणि याची क्वेश्चन पेपर वेगळा तो देखील बघायला मिळेल. So I hope you might have liked this video. If you liked it, please share it. And if you want to give me some suggestion, you can write in comment box. Wish you a good day. Take care. Thank you very much.